न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पैठणमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते अनावरण लोकार्पण सोहळा। भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते शनिवारी रात्री 10 वाजता करण्यात आले। पंचायत समिती सभापती विनोद पाटील बोंबले, अनावरण सोहळा समितीचे अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष प्रकाश दिलवाले, नगराध्यक्ष भूषण कावसनकर, नगरसेवक राजू गायकवाड, ईश्वर दगडे, तुषार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार संदीपान पाटील भुमरे म्हणाले की हे पुतळे माझ्या स्वतःच्या खर्चाने तयार केले असून मी दिलेला प्रत्येक शब्द पाळणार आहे। या अगोदर देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासाठी कुठलीही शासकीय निधीचा वाट न पाहता स्वखर्चाने भव्य पूर्णाकृती पुतळे बसविण्याचे काम मी केले आहे। चिखल झेलणाऱ्या सावित्रीबाईंचा विसर पडलेल्या तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड तसेच नगरपालिकाच्या मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांच्या अनुपस्थितीबद्दल मात्र फुले प्रेमींनी व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले। या अनावर सोहळा मिरवणुकीत पंचायत समिती सदस्य सतीश पाटील शिळके, वसंतराव कातबने, शिवाजी तुपे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मनेश आव्हाड, जिजा प्रवाणे, भाजपाचे नासिर पठाण, शिवाजी तुपे, नानासाहेब गोडके यासह मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय भुते व आभार प्रभुराम जाधव मानले। मिरवणूकसाठी बिडकीन MIDC पैठण पोलीस स्टेशन वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाडची रिपोर्ट।